इतकं वाईट चित्त झाले हो काय कायचं. जरा चित्त निर्मळ ठेवा. विडलं नाही ते विचार करतो मी जिवंत असताना हे हसूच कस काय शकतो बो. माझा इतका मूर्ख आणि खळ ह्याच्या शेजारी राहत असताना ह्याची हसण्याची टाप कस काय झाली बो. माझा इतका गद्दार ह्याच्या जवळ राहत असताना हे आनंदानं कस काय जीवन जगू शकतो. माझ्या विचाराचा अपमान हा जर शेजारी खुश राहत असेल तर म्हणून चित्तावर परमार्थाची बैठक आहे. म्हणून त्या गवळ्याने सांगितलं काहीच झालं नाही कुठं ना का झालंय तर हरीने माझे हरिले चित्त. बर चित्त हरण झाल्यावर काय झालं. भार वित्त विसरले. भार म्हणजे जबाबदारी, वित्त म्हणजे पैसा, व्यवहाराचा पैसा, हे संसारच विसरून गेले. भार वित्त विसरले या शब्दाचा अर्थ मी संसार विसरले. भार वित्त विसरले. आणि ज्यांच्या ज्यांच्या चित्ताची चोरी हरीनं केली संसार तर सोडा ते देहाला सुद्धा विसरले. असाचा कोडे असाचा कोडे असाचा कोडे आठवची नाही आठवची नाही आठवची नाही. बसणारी मन त्याने का धावत ते बाई एकमेकाच्या अंगावर. ह्याला लय घासावे लागते. गायन वादन एवढं सोपं नाही बरं का. जिंदगी गेली काय कांचा सहा लागा नाही. गुरुजी सुद्धा बऱ्याच शिष्यांना कटाळल्यात आहेत. हो तुझ्या नादाने माझं विसरलं भाऊ, पण तो नाही शिकला. तो पहिलं घरगाठ तू 2-4 दिवस अजून माझ्याकडे क्लासला यायची तर मी येडा होईन. असे गुरुजी वैतागलेत काय काय नाही. हे गायन वादन रक्तात असावं लागतं. आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे बी वजनदाराचे टाव करूनच आहे. काय चाललं रे ह्यांचं नेम काहीच चाललं नाही. चित्ताची चोरी झाल्यावर काय होतं त्याचं चिंतन चालू आहे. आस्वाईसा कोटे आठवची नाही देहीच विदेही. हे कशाची अवस्था आहे. हरीने माझे हरिले. अहो चित्ताची चोरी केल्यामुळं भार वित्त विसरले. इको कमी करा. संसार विसरून गेले. एका गवळणीचा सिद्धांत सांगतो. तिचं चित्त कृष्णाने चोरल्यावर काय प्रॉब्लेम झाला ते. सात्विक गवळण होती. आनंदानं संसार चालू होता. पण अधूनमधून कृष्णाचं ध्यान झालं की देहभानच विसरून जात होते. हरीने माझे हरिले चित्त ह्याच्याविषयी चालू आहे. आणि त्या गवळणीचे जे मालक होते त्यांची बहीण तिला पाहुणे बघा येणार होते. स्थळ पूर्वी येत होते पाहुणे. आता येत्यात बी पोहे आणि त्यात बी खाऊन जात्यात. पण मूर्ख बावळाट पोरग बघून म्हणतात फोनवर रिप्लाय देतो. तिथून पुढे जी मोबाईल ब्लॉक करून टाकतात. पोराचा बाप मेला तोंड वासून कस काय रिप्लाय आहे ना वर. रिप्लाय येत नसतो कारण तुझं गायबानं त्या क्वालिटीचं राहिलेलं नाही. कोण पुरीचं वाटोळ कराय मोकळे बा बोंबलत फिरत आहे. थोबडात मावा ढाब्यावर जात आहे. आई संग भांडणं बापा संग भांडणं. तुझ्या पोराला बघितल्या डीजेवाल्याला घाम सुटतोय. असलं तर ते प्यायला अंग घाली होते. कोण वाटोळ करीन पुरीचं. लग्नाचं लय अवघड जर तुम्हाला खरं सांगतो. पूर्वी जेमनीचे एजंट होते, गाड्याचे एजंट होते. आता एक नवीन एजंट उदयाला आले. तिकडं आहेत का नाही माहीत नाही पण आमच्या भागात हुरसुळाच उठला या. लग्नाचं एजंट आहे. 4-4, 5-5 लाख रुपये हाणत्यात मधल्यामध्येच. पुरीला 1-1.5 लाख देतात आणि 2-3 लाख मध्येच दाबित्यात. आणि लांबून पुरी आणतात. कुठून कशी लिंक लावली काय माहिती. बघा कोणाला जर या धंद्यात उतरायचं असेल चांगला स्कोप आहे. पण स्कोप बरोबर रिस्क सुद्धा आहे. कारण पैसे देऊन आणले ते नांदले पाहिजे. नाही नांदल्या मधल्या दलालाला इतकी तुडी होती आणि लोक कस काय नांदा. पैशावाली कुठं नांदत असते का महिला मंडळ. ती 2-3 महिने रात्री सोनं फिनं गुंडाळून निघून जाते. बायको निघून गेले हे म्हणतो महाराज दिंडीचं प्रस्थान कधी हो. मरण तिकडं चांगला होता तर आम्हाला नावं ठेवत होता. बायको निघून गेल्या म्हणतो का मला माळ घालायची नमुन्या असल्याला कोण बायका देईन. क्वालिटी कामवा रांग लाग ना. डॉक्टरला बायको मिळाना, पेसाला बायको मिळाना. घडली का अशी बातमी कधी. बायका कोणाला मिळणार बोंबलत फिरणार ना. दर्जा कमवा क्वालिटी कमवा.
आणि हे तरुण मुलांना तुमच्या मनगटात एक ताकद आहे. बापाच्या इस्टेटी मजा करू नका, स्वतःच्या मनगटात धमक जगाला दाखवा. विडल थोडा इको कमी करा बोलताना. आणि त्या गवळणीच्या मालकाच्या बहिणीला येणार होते पाहुणे. सासऱ्याने सांगितलं त्या सुनबाईला, त्या गवळणीला, पाहुणे येणार आहेत, असा स्वयंपाक झाला पाहिजे. स्वयंपाकावर पाहुणे खुश झाले पाहिजे, लग्न फायनल झालं पाहिजे. जुना काळ आहे बरं का. आणि शिरा करायचा, शिरा. त्याला शिरा आवडत होता जरा. आणि शिरा कशाला म्हणायचं, तोंडात टाकल्या टाकल्या जेव्हा आत शिरतो त्याला शिरा म्हणायचं. काय काय शिऱ्यांना जर टाळूला चिकाडला तर इस्कुरच्या घ्यावं लागते खाली वाढायला. अरे मग काय तो रव्याचा आहे का दगडाचा आहे म्हणे नेमका. चांगला स्वयंपाक कराय सुद्धा अन्नपूर्णा मातेची कृपा लागते, कुणाचंही काम नाही. काय काय माता मला पाण्याला फोडणी देतात पण अशी आमटी माणूस चुरून हाणतंय. आणि काय काय जॅम झाल्या पोतोवर मसाला चव नाही कशाला, मेळच लागत नाही स्वयंपाकाचं. म्हण काय एकाच कुकरमध्ये भाताचे 3 प्रकार करतात, खाली जळकेवाडी, मध्ये करपेवाडी, वर कोरडेवाडी. सौंदाण्याने नेमका कोणचा भात खावा बाबा. जळायला हाणाव का करपल्याला खावा, लय अवघड. आणि नवीन मुलींचा तो स्वयंपाकाचा विषय सध्या संपल्यातच जमाय माय बाप. नवीन मुलींचं लय आवड. शिक्षणासाठी बाहेर सुट्टीला आल्या, आईचं कधी जबाबदारी नाही, व्यवहार ज्ञान नाही, शिकवायचं काम नाही, त्याचा नुसता लाड करायचा, मरणाचा फाजील लाड. आणि तसलंच अर्ध कच्चं द्यायचं तिचं लग्न करून. आणि तिकडे गेल्यावर काय आई नाही, तिकडं सासू जाळण धुरी संगच. एका पुरीचं झालं लग्न, सासूबाईने सुनबाई करा पुरणपोळ्या. हे म्हणजे चपात्याच्या येत नाही, पोळ्या कशा बरं नाही म्हणावं तर म्हातारे डायरेक्ट शिवतांडवच करेन ना. पण हे सुनबाई हुशार होते, त्याने यूट्यूबला टाकलं पोळ्या कशा करायच्या. मोबाईलवरून स्वयंपाक कोणी शिकला होता का पहिल्याच वेळेस. निम्मा स्वयंपाक येडा वाकडा कसा तरी केला, पण आमटीच्या टायमिंगला मोबाईल स्विच ऑफ झाला. ह्याला मिळच लागा ना, मिरच्या किती टाकायच्या. पण म्हणले आमटी झणझणीत झाली पाहिजे, कमीत कमी माणसं गणी 10 तरी पाहिजे. अरे मारे ती का काय माणसं. 8 माणसाला 80 मिरच्या वाटल्या. नसते मिक्सरमध्ये मुंडकं धाबो मिरच्याचा भोगाच करून टाकला. हिरवी गार नसती मिरच्याची आमटी केली. म्हातारी किचन खोलीत आली, भाजीचा कलर बघितला. म्हातारीने कलरवरनच क्वालिटी ओळखली. म्हातारी मला भूक नाही, मला शिवरात्र आणि कृष्ण जन्मनी एकादश मी संगच धरली. म्हटले आता नवरात्रात कुठं हे सण असतात का. मला जेवायचं म्हणजे तुमचं तुम्ही बघून घ्या, पण नवरा नुसता उड्याच हाणायचा, बायकोनं भाजी केली, बायकोनं भाजी केली. म्हातारी म्हणली मरचीन नको खावला का, लय तिखट आहे. हे म्हणला माझ्या बायकोचं तुला कधी कौतुक वाटत नाही, तू माझ्या बायकोवर जळती आईला. अरे आईची केस पांढरे झाले ना स्वयंपाक करू करून, तुझ्या शेंबड्या बायकोची आमटी आय जळण का खैर्या. मी बायकोनं केलेली आमटी खाणार. आई म्हणली मग तू जाणार. पहिलाच घास खाल्ला आणि त्याच्या कानातून दुरून डोळ्यातून गळा 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 पाणी गळालं. त्याची बायको जवळ आली, म्हणली होय व भाजी कस काय झाली. ते मला एकच नंबर. हां ती म्हणली मग डोळ्यात कस काय पाणी आलं. ते मला हे आनंद अश्रूत आनंद अश्रू. मग इतकी छान झाली, देऊ का अजून थोडी. नको म्हणलं, हेवचा आनंद बळच पचविलाय मरण म्हणलं. अरे काय स्वयंपाक काय तर चांगला स्वयंपाक करावा. ताट सुद्धा स्वच्छ असावं, वाढण्याची पद्धत स्वच्छ असावी, पावित्र्य. स्वयंपाक बनवताना विचार मनात चांगले ठेवावेत. पदार्थ थोडे करायचे, पदार्थ लय करायचे. महिला मॅडम मोकार डोकं दुखतं लय पदार्थ असले. पदार्थ मापातच ठेवायचे, पण त्याच्यात प्रेम होता ना, जीव होता, त्यावेळेस ते स्वयंपाक चांगला होत असतो. ताट रस्त्यानेच असं रचायचं की खाणारा माणूस आधी डोळ्याने जेवला पाहिजे. हा अगोदर डोळे तृप्त झाले पाहिजे, मग त्याला वाटलं पाहिजे काय ताट आहे. परत तो कमी जेवला पाहिजे. पण ते स्वच्छता, शुद्धता, पावित्रता, मनातल्या अंतकरणातले शुद्ध विचार, हे अन्नावर फार गोष्टीत बरं का. जसे अन्न तशी बुद्धी, जशी बुद्धी तसे विचार, आणि जसे विचार तसं जीवन. ह्याच्या सगळ्याचा सार हे अन्न आहे. म्हणून अन्न सात्विक बनवत चाला. विडल असा शिरा झाला पाहिजे. गवळणीला दम टाकला त्या सासऱ्याने. हे तर विषय चालू आहे आपला. माझ्या पुरीचं लग्न एका धनक्यातच फायनल झालं पाहिजे, स्वयंपाक खाऊनच. ओके म्हणली गवळण. असा जीव ओतून तिने बी स्वयंपाक सुरू केला. पण शिऱ्यामध्ये साखर टाकण्याच्या ऐवजी तिने मीठच टाकलं. तू म्हणताना असं का झालं. हे काय हरिने माझे हरिले चित्त बार वित्त विसरले, हे त्याचं सारं याचा अभंग. कृष्णाचं
चिंतन मनामध्ये सुरू झालं आणि कृष्णाची आठवण झाली. दिसायला साखर आणि मीठ पांढरच दिसतंय, साखर समजून मिठाचीच भरणी पुरी पालते तर मोकळीच भरणी म्हणून खारट शिरा नसता. आणि सगळे पदार्थ वाढले, ताटं बनवले, सगळे बसले जेवायला. हिजा सासरा तिकडून आलेल्यांचे सगळे वजनदार खपक्या जुन्या काळातले गडी, मिशन फिशन फेटन फिटन असे वजनदार माणसं. आता काय मिशन फिशन राहिले तर खैरी बांडे झाले ते. आता काय एका पोराला म्हणलं मिशी, ते म्हणलं ती असती कशी. अरे तू काय येडा झाला का काय बो? अरे काय मावळ्यांच्या मिशा होत्या, आपली जेवढी मनगट आहे तेवढ्या मावळ्यांच्या मिशा होत्या. आमचे बाबा बसलेत बघा इथं, बघा ना कसे दाढी मिशा, असं रुबाबदार दिसतो माणूस, वजनदार. छत्रपती शिवाजी महाराज असं. आपलं धर्म संस्कृती परंपरा काय ह्याला सुद्धा अनुसरण माणसाची वेशभूषा असावी. आणि स्त्री शक्ती, कुंकू असेल, पदर असेल, आपल्या भारतीय संस्कृतीला शोभल अशी वेशभूषा ह्यानं शोभून दिसत असते. अशी वजनदार जुन्या काळातली माणसं. बोलू नका बरं, मागचे शांतता राखा जरा. ज्याला बोलायचंय त्याने हा बाबांना जायचं का जाऊ दे, फक्त बोलू नका, गप जावा. विडल विडल स्वयंपाक तयार आहे, पात्र वाढलेत, ताटाच्या कडेने पाणी भिरवलंय, श्लोक म्हणून झालेला आहे. आणि घास मुखात घालायच्या टायमिंगला त्या गवळणीच्या लक्षात आला, अरे बापरे आपण साखरेच्या ऐवजी मीठ टाकले. आणि हा जर शिरा सासऱ्याने खाल्ला आणि हा जर शिरा पाहुण्यानं खाल्ला, सुईरीक जुळत नाही. आणि सगळं खपर कोणाच्या डोक्यावर फोडणार आहेत? माझ्या. तिला वाटायचं काहीतरी व्हावं पण पंगतच उठाव. जेवता जेवता एखाद्याला अटॅक आला तरी चालेल म्हणली, पण माणसं बिगर जेवता उठली पाहिजे म्हणजे निदान माझ्यावर तरी येणार नाही ना. बरं तिला परत असं वाटायला पाहुण्यांनी खाऊन द्यावं, पण निदान सासऱ्याने तरी शिरा खाऊ नये, पण त्याला तर लय आवडत होता. बरं तिला परत असं वाटतं निदान पहिला घास तरी शिऱ्याचा खाऊ नये, आधी दुसरा घास खावा म्हणजे थोडं पोट शांत झाल्यावर दुसरा घास शिऱ्याचा जरी खाल्ला तरी एकदा डोकं शांत झालं मग माणूस लय बोलत नाही. ती खिडकीतून बघायची काय चाललंय, पण सासऱ्याचा पहिल्यांदाच हात शिऱ्याकडे निघालेला. ते म्हणले बाई आता जगत नाही. कृष्णा कोठे गुंतलाशी भगवंता, ही तुझ्यामुळं माझ्या जीवनात संकट आलं, हे निवारण करण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. हे जर लग्न मोडलं ना मला जबाबदार धरण्यात येईल. आधीचं बळच ह्यांच्यात मी जीवन जगत, ही काय जगून देणारी माणसं नाहीत, ही सगळी जमदाग्नीची अवलादीसारखी मला त्रास देते, ते बळच मी जगते ह्यांच्यात. आणि आता जर हे मॅटर झाला तर विषय संपला माझ्या संसाराचा. कृष्णा हे भगवू आता काय करायचं ते. अहो भक्ताने हाक मारायला लगेच येतोय, हकेस रशी उडी गालो निया स्तंभ पुढे. देवानी प्रकरण लक्षात आलं आणि घास शिऱ्याचा असा मोडलेला आणि घास शिऱ्याचा असा तोंडाकडे चाललेल्या सासरे बोच्या. आणि तेवढ्या वेळेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अन्नपूर्णा मातेला फोन केला आणि अन्नपूर्णा मातेला सांगितलं, माझ्या प्रिय गवळणीने जी या मिठामध्ये शिऱ्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, या मिठाचं रूपांतर साखरेमध्ये करा. एकदा बॉसची वरून ऑर्डर आल्यावर खालची काय येड्यावणी करते. आणि अन्नपूर्णा मातेनं जेवढं मीठ होतं तो खारट असणारा शिरा त्याचं साखरेमध्ये रूपांतर झालं आणि गोड शिरा करून टाकला. आणि हे प्रकरण किती कमी वेळात घडले, हातातून घास तोंडात जाईपर्यंत. हे मोठ्याचे लय फास्ट कामं होत्यात बरं का. हा गरीब मिली हेलपट घालू फक्त मोठा पाहिजे जवळ. ही वरून ऑर्डर आली, एवढ्या वेळात मायबाप शिऱ्याचं रंगरूपच बदलून टाकलं ना. आणि तोंडात शिरा टाकला, सासऱ्याचा आत्मा वा सुनबाई काय शिरा झालाय, एकच नंबर. पाहुण्याने बी असं कचवून जीवली म्हणता, मरुसोर खाल्लं पाहुण्याने. स्वयंपाकच तसला भारी झाला होता. आणि पाहुणे म्हणले, ज्या घरातली सुनबाई इतकी हुशार आहे त्या सुनबाईच्या हाताखाली राहणारी त्यांच्या घरातली ती मुलगी जी आपल्याला मुलाला करायची आहे ती सुद्धा स्वयंपाकाला इतकीच तरबेज असणार आहे. कारण ह्या घरावर संस्कार चांगले आहेत. लग्न फायनल. दगड घेतला, सुपारी ठेवली, बोटमध्ये घेवली, तडातड सुपाऱ्या फोडल्या, लग्न मिनिटात फायनल करून टाकलं. याला म्हणायचं कृष्णाचं आणि भक्ताचं असलेलं प्रेम. विडल झालं कशामुळं? हरीने माझे हरिले चित्त, जबाबदारी विसरून गेले म्हण, भार वित्त विसरले. तसं त्या गवळणीचं झालं. कृष्ण घ्या, गोविंद घ्या, दामोदर घ्या, गोपाळ घ्या. बाकीच्या मैत्रिणी म्हणाल्या डोक्यावर परिणाम झाला का काय? असं तुला
हरीने माझ्या चित्ताची चोरी केली. आणि मग ती गवळण रडायला लागली, डोळ्यातून पाण्याला. आणि मैत्रिणीसोबत संवाद केला, अगं ताई, माझ्या अंतकरणाची अशी अवस्था झाली, पैसे घ्यायचं विसरून गेले, कृष्ण गोविंद दामोदर म्हणते, आणि अशी मनस्थिती घेऊन आता मी माझ्या घरी कस काय जाऊ? अभंगाच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये त्या गवळणीला मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आता कैसे जाऊ घरा, नोहे बरा हा लौकिक. माझ्या मनाची अवस्था झालेली आहे, हे समाजात कोणत्या तोंडानं सांगू? आता हे समाजात बरं होणार नाही. नोहे बरा हा लौकिक. कृष्णाच्या प्रेमानं वेडी झाली, लोक मला काय म्हणते, मला संसार आहे. आणि ही अशी परिस्थिती, अशी मनस्थिती घेऊन मी कस काय आता माझ्या परत घराला जाऊ? आता कैशी जाऊ घरा, नोहे बरा हा लौकिक. लौकिक म्हणजे लोक काय म्हणतील हा स्वपार्थ आहे बरं का.